स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। मनातील कोणतीही एक इच्छा पूर्ण करण्यासाठी आज मी तुम्हाला एक असा मंत्र, असं एक स्तोत्र सांगणार आहे की तुमच्या मनातील कोणतीही इच्छा असू दे, तुम्हाला घर घ्यायचं आहे, तुम्हाला जॉबमध्ये प्रमोशन पाहिजे आहे, तुम्हाला जमीन घ्यायची आहे, तुम्हाला पैसे आकर्षित करायचे आहेत, तुमची जी काही इच्छा असेल, तुम्हाला नवीन बिझनेस चालू करायचा आहे, ती इच्छा 100% पूर्ण होते। त्याच्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, खूप सोपा आणि सरळ मार्ग आहे, उपाय आहे। सकाळी उठायचं आहे, रोज सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर, जो 3 वाजल्यापासून ते 3:30 वाजल्यापासून पर्यंतचा जो ब्रह्ममुहूर्त असतो, त्या मुहूर्तावर उठायचं आहे। स्वच्छ अंघोळ करायची आहे, स्वच्छ कपडे वस्त्र परिधान करायचे आहेत, देवासमोर स्वामी समोर बसायचं आहे, जे बसायचं आसन आहे ते सुद्धा घ्यायचं आहे तुम्हाला, आणि स्वामींना दिवा धूप तुपारती जी करायची आहे, स्वामींची ती पूजा करायची आहे, आणि ती पूजा करून स्वामींना तुमच्या मनातील इच्छा, जी कोणती इच्छा आहे ती सांगायची आहे। आणि त्याचबरोबर ललिता सहस्त्रनाम हे जे स्तोत्र आहे, कोणतं, ललिता सहस्त्रनाम, या स्तोत्राचं तुम्हाला कमीत कमी 11 वेळा पठण करायचं आहे। रोज करून बघा, कोणत्याही दिवशी तुम्ही चालू करू शकता, कोणत्याही वारेचं आणि ह्याचं बंधन नाहीये, वार कोणताही असला तरी चालेल। पहाटे मात्र लवकर उठून तुम्हाला करायचं आहे। आता काही जण म्हणतील की पहाटे उठणं मला शक्य होत नाही, तर काय करावं, तर त्यांनी संध्याकाळी जी तिन्हीसानीची वेळ असते, ज्यावेळेस आपण दिवाबत्ती लावतो, लक्ष्मी माता आपल्या घरात आगमन करते, त्यावेळेस सुद्धा ललिता सहस्त्रनाम या स्तोत्राचं पठण करा। वाचता येत नसेल तर श्रवण करा, श्रवण करण्यानेही त्याचा बेनिफिट होतो, आणि खूप जणांना याचा अनुभव आलेला आहे। आणि तुम्हालाही याचा अनुभव आला तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।